नमस्कार. अजित पवारांच्या मनात तरी काय होतं यावर आपण अजितदादांच्या इच्छांची पोटली असा एक व्हिडिओ केलेला होताच. अजितदादांच्या मनातल्या गोष्टी सांगून अनेक जण काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण नाही, एकच जण, रोहित पवार. या अनेक गोष्टी त्यांच्या मनात सांगतात. आता ती पुन्हा पोटली उघडायला मी नाही आलेलो. फक्त एवढंच आहे की अजितदादांची काही पोटली आम्हालाही सापडली आहे. म्हणजे जशी रोहित पवारांच्याकडे एक पोटली होती ना, की दादांना वाटायचं हे व्हावं, दादांना वाटायचं ते व्हावं. काय माणूस गेला ना, त्यांना वाटायचं म्हणून त्यांच्या नावावर खपवायच्या वाईट गोष्टी बंद कराव्यात. दादांना काय वाटायचं हे दादा जाहीरपणे बोलून गेलेले आहेत आणि ते सगळ्या जगाच्या समोर आहे. तुम्हाला आठवत असेल, शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मला वाटतंय की मी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, पद सोडावं, दुसऱ्या कोणाला तरी अध्यक्ष करावं. शरद पवारांनी हा प्रस्ताव ठेवल्याबरोबर यशवंतराव चव्हाण या सामाजिक संस्थेच्या वास्तूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा भरला आणि तिथे कार्यकर्ते नाही साहेब, तुम्हीच पाहिजेत म्हणू लागले. दादा तिथे समजून सांगायला होते, सुप्रियाताई तिथे समजून सांगायला होत्या. आणि तेव्हा दादा एक वाक्य बोलले होते, काय रे साहेबांच्या समोर अध्यक्ष झाला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, जरा बघा ना. आपल्याला विनंती आहे, परत ते सांगू नका आमनी भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय, सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे. परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे, मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. आणि उद्याच्याला साहेबांचं ज्यावेळेस साहेब आपल्याला बोलवतील तर आपण सगळे साहेबांनी हाक दिल्यानंतर येणारच आहे. पाहिलं दादांच्या मनात नेमकं काय होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष साहेबांच्या हयातीत पुढे यावा आणि त्या अध्यक्षांनी पक्षाचा कारभार बघावा असं दादांना वाटत होतं. म्हणजे दादांच्या डोक्यात साधं सरळ गणित होतं की साहेबांनी रिटायरमेंट घ्यावी, राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांना करावं, पवारांना करावं, अजितदादांना करावं आणि दादांनी तो पक्ष पुढे चालवावा. पण साहेबाच्या मनात काही वेगळंच होतं. साहेबाच्या मनातलं काही सांगत नाहीत कोणी. दादांना बाजूला करावं, सुप्रियाताईंना अध्यक्ष करावं आणि सुप्रियाताईंनी पक्ष चालवावा असं सुप्रियाताईंच्या आणि साहेबाच्या डोक्यात होतं. मग दादा गेल्यानंतर दादांच्या नावानं किती गोष्टी खपवणार हे रोहित पवार चक्क म्हणाले. दादांच्या डोक्यात होतं साहेबांनी पुन्हा राज्यसभेत जावं. जरा ऐका. मनामध्ये कधी कधी त्यांनी तिथं बोलून दाखवलं की आपल्याला उद्या जाऊन महाराष्ट्राचा आवाज म्हणून राज्यसभेमध्ये साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं झालं तर आपण नक्कीच तिथं सपोर्ट करू. पण ही फक्त इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती. ऐकलं? मग एवढं तोंड बारीक करून साहेबांचा मोठेपणा सांगत, कसं आहे, साहेबांचा मोठेपणा सांगितला ना की काही करता येतं, काही आपलं खपवून नेता येतं. मोठेपणा सांगत ते केलं. आता मी तुम्हाला माझ्या पोटलीतून तो एक व्हिडिओ दाखवलाय, आता दुसरा व्हिडिओ दाखवतो. लाव रे तो व्हिडिओ स्टाईलनं. दादांच्या डोक्यात खरंच होतं का साहेबांना अध्यक्ष करायचं? जरा ऐका. झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, परंतु काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करता. 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार, काय चाललंय का? ऐकलं? काही माणसं 80 झालं तर रिटायर्ड होत नाहीत, 84 झालं तर रिटायर्ड होत नाहीत. हे कोणाला उद्देशून होतं? रोहित पवार कोणाला उद्देशून होतं? हे तुमच्या आदरणीय परमादरणीय साहेबांना उद्देशून होतं. साहेबांनी रिटायरमेंट घ्यावी, पक्ष दुसऱ्याकडं सोपवावा असं अजित पवारांना वाटत होतं. पक्षाच्या एकत्रीकरणाविषयी काय वाटत होतं तेही तुम्हाला दाखवतो. ऐका. त्याचा पक्का आहे म्हणूनच 19ला देवेंद्रच्या बरोबर सरकार केलं होतं, कारण माझ्याच चुलत्यांनी सांगितलं होतं त्यांच्याबरोबर सरकार करायला आणि मलाच मिटिंगला घेऊन जात होते. आणि नंतर तेच बदलले आलं, म्हणलं आपण कसं काय बदलायचं,
6 मिटिंग झालं राऊत साहेब असं कसं नाही म्हणलं आता ह्याला सोडायचं आता शिवसेना. म्हणलं ही कसं काय चालेल. मी म्हणलं आपण नाही हो, आपण त्यांना शब्द दिलाय, मी त्यांचा शब्द पाळणार, नंतर काय व्हायचं ते होईल, आपण शब्द पाळला. असे पोतडीत लय काय काय आहे बरं का, लय काय काय. म्हणजे इतके विषय आहेत दादांच्या इच्छांची पोटली बाहेर काढताना की रोहित पवारांना आपण हे का बोललो असं वाटावं. रोहित पवारांच्या विषयी त्यांच्या मनातल्या भावना काय होत्या हे त्यांनी मीडियाच्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. बेट्या, मी आलो असतो तर तू पडला असतास, हे वाक्य दादांचं आहे. आणि त्यावरून भाजपच्या नेत्यांनी गोंधळ घातला होता, राम शिंदेनी, आठवत असेल तुम्हाला. या सगळ्या गोष्टी बघता उगाच गेलेल्या दादांचं नाव वापरून त्यांच्या मनात हे होतं ते होतं असले विचार पसरवत अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण सुनेत्रा पवार सभ्यता, संस्कृती, संस्कार म्हणून गप्प आहेत. त्यांच्या गप्प बसल्याचा फायदा घेत ओबीसी नेत्यांचं शिरकाण करण्याची वृत्ती तुमच्यात येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. नमस्कार. जागृतीचा विधान